नमस्कार, मी अश्विन केळकर. समर्थ लेखणी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. सण कोणताही असो, तो माणुसकी आणि प्रेमाचा संदेश देत असतो. करमाळा शहरात नुकताच रमजान ईदचा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. मात्र यंदाची ईद एका खास कारणाने चर्चेत राहिली आहे. मास्तर जाकीर पठाण यांनी आपल्या परंपरेप्रमाणे यंदाही ईदनिमित्त गोमातेची सेवा करून सामाजिक सलोख्याचे एक अनोखे उदाहरण सर्वांसमोर ठेवले आहे. करमाळा येथील प्रसिद्ध श्री पांजरपोळ गोरक्षण संस्था येथे रमजान ईदचे औचित्य साधून मास्तर जाकीर पठाण यांच्या वतीने गायींना हिरवा चारा दान करण्यात आला. जाकीर पठाण यांचे गोमातेवर असणारे प्रेम हे आजचे नाही, तर गेल्या 25 ते 30 वर्षांपासून ते या संस्थेशी जोडलेले आहेत. केवळ चाराच नाही, तर गायींचे औषध पाणी आणि वेळोवेळी लागणारी मदत यासाठी जाकीर पठाण नेहमीच तत्पर असतात. यावेळी संस्थेचे अध्यक्ष भरतकुमार गांधी, राधेश्याम देवी, महेश परदेशी, पत्रकार अविनाश जोशी आणि शेखर जोगळेकर यांच्यासह अब्रार पठाण यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी बोलताना शेखर जोगळेकर यांनी जाकीर पठाण यांच्या कार्याचे कौतुक केले. ते म्हणाले की जाकीर भाईंसारखे व्यक्ती समाजासाठी आदर्श आहेत, जे धर्माच्या भिंती ओलांडून मुक्या प्राण्यांची आणि गोमातेची सेवा करतात. तसेच जाकीर पठाण यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की गोसेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मला या गोरक्षण संस्थेत सेवा करण्याची संधी मिळतेय, हे माझे भाग्य समजतो. आजच्या काळात जिथे धर्माच्या नावावर भिंती उभ्या केल्या जातात, तिथे करमाळ्यातील हे दृश्य मनाला उभारी देणारे आहे. जाकीर पठाण यांच्या या उपक्रमाचे संपूर्ण करमाळा शहरात कौतुक होत आहे. खऱ्या अर्थाने हीच रमजान ईदची गोड भेट ठरली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अविनाश जोशीसह मी अश्विन केळकर, समर्थ लेखणी न्यूज, करमाळा.